नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे आता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोघांच्या तालमीत वाढलेले आणि दोघांसोबत काम केलेले छगनराव भुजबळ हे आज मितीला अजित पवार यांचा आदेश पाळतील का, हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहे आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, छगनराव भुजबळ यांचा मुळात राजकीय जन्मच हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा केली आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी शिवसेना संघटना आहे असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं आणि महाराष्ट्रातला वाडी वस्ती तांड्यावरचा ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतचा 18 पगड जातीचा माणूस स्वाभिमानानं जगण्यासाठी शिवसेनेमध्ये सहभागी झाला आणि ते शिवसैनिक म्हणून आस्थागत काम करतोय. याच तालमीमध्ये छगनराव भुजबळ वाढले आणि नगरसेवकापासून आमदारापर्यंत आणि आमदारापासून मंत्र्यांपर्यंत शिवसेनेने त्यांना संधी दिली. बाळासाहेब ठाकरेंच्या गळ्यातले ते ताईत होते, कारण बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या हृदयात राहत होते. अशा परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ ही बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेनेची फळी तयार केली होती, पहिली फळी आणि दुसरी फळी, त्या पहिल्या फळीतले नेते होते आणि ते आक्रमक नेते म्हणून शिवसेनेनेही त्यांना चेहरा हा पुढे केला होता. मित्रांनो, हे सगळं करत असताना ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा युतीचं महाराष्ट्रामध्ये 94-95 ला सरकार आलं, यावेळेस मात्र छगनराव भुजबळ यांना संधी देण्याऐवजी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टीकडून गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. एकीकडे ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचा चेहरा असलेले वंजारी समाजाचे गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री. हे समीकरण भाजप आणि शिवसेना युतीनं महाराष्ट्रामध्ये राबवलं. याच वेळी नाराज झाले ते छगनराव भुजबळ, कारण मी ओबीसीचा चेहरा आहे आणि मला संधी द्यायला पाहिजे होती, कारण मी शिवसेनेला वाढवण्यासाठी काम केलं. ही खरी त्यांची खतखत होती, नाराजी होती. त्याच वेळेस मंडल आयोगाचा मुद्दा निघाला आणि त्याच आयोगाच्या मुद्द्याला हाताशी धरून छगनराव भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बंडखोरी केली आणि शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये प्रवेश केले. काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. वास्तविक पाहता त्या पुढचा काळ काँग्रेसचा होता. काँग्रेसची सत्ता महाराष्ट्र आणि देशामध्ये सातत्यानं राहिली. मधल्या दरम्यानच्या काळात 5 वर्ष फक्त युतीची सरकार होती शिवसेना आणि भाजपचं. त्याच वेळेस भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस गाठली. या काळामध्ये शरदचंद्र पवार यांनी मात्र सोनिया गांधी यांचा परदेशीचा मुद्दा लावून धरला आणि काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्वतः स्थापन केला. यावेळी छगनराव भुजबळ, जे की ओबीसी नेते म्हणून प्रेझेंट करण्यासाठी शरद पवारांनी त्यांना आपल्या सोबत घेतलं आणि छगनराव भुजबळ यांच्याही लक्षात आलं की राष्ट्रीय नेतृत्वाच्या सोबत आपण जास्त काळ टिकू शकणार नाहीत, परंतु शरद पवार हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि ते राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यासोबत आपण टिकू शकतो. हे जे समीकरण जुळलं, याच वेळेस शरद पवारांनी छगनराव भुजबळ यांना राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीचं नव्हे तर पहिलं नेतृत्व त्या ठिकाणी दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून छगनराव भुजबळ यांना संधी दिली. मित्रांनो, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आलं, त्यावेळेस हे छगनराव भुजबळ उपमुख्यमंत्री झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. मित्रांनो, ओबीसीचा चेहरा होत असताना, माळी समाजाला संघटित करताना छगनराव भुजबळ यांच्याकडे शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिली. परंतु राष्ट्रवादी पक्षांतर्गतच छगनराव भुजबळ आणि अजित पवार गट असे 2 गट त्या ठिकाणी तयार झाले, कारण अजित पवारांच्या महत्वाकांक्षा आणि छगनराव भुजबळ यांच्या महत्वाकांक्षा या लपून राहिल्या नव्हत्या. त्या काळातच आर पाटील यांना शरद पवारांनी पुढे आणलं, जे सामान्यांचं नेतृत्व होतं आणि त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचं उपमुख्यमंत्री पद दोन्ही त्यांच्याकडे दिलं. यावेळेस सुद्धा छगनराव भुजबळ यांच्या मनामध्ये खदखद राहिली, कारण मी नेतृत्व करू शकत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधीही आली होती, परंतु शरद पवार यांनी ही संधी डावलली आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांना त्यांनी मुख्यमंत्री पदाची संधी दिली. त्यानंतर जे पृथ्वीराज चव्हाण हेही मुख्यमंत्री झाले, अशोकराव चव्हाण हेही मुख्यमंत्री झाले, परंतु सातत्यानं राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद घेतलं नाही. ते उपमुख्यमंत्री पदावरच राहिले, कारण शरद पवार यांना माहित होतं की आपल्या पक्षांतर्गत छगनराव भुजबळ असतील, अजित पवार असतील, दोघांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं. अशा वेळेला जर आपण अजित पवारांना संधी दिली तर मराठ्याच्या नेत्याला संधी दिली हा संदेश जाईल, भुजबळ नाराज होतील, किंवा छगनराव भुजबळ यांना जर आपण मुख्यमंत्री केलं तर मराठा समाजही नाराज होईल. अशा स्थितीत त्यांनी आर पाटील हा दोन्हीला बॅलन्स चेहरा दिला आणि तेही उपमुख्यमंत्री पद म्हणूनच दिला. मित्रांनो, याही ठिकाणी शरद पवारांचे अनेक निर्णय हे छगनराव भुजबळ यांना खटकले, परंतु शरद पवार हे वडीलधारी नेते होते. बाळासाहेब ठाकरे ज्या वडीलधारी नेते होते त्याच पद्धतीने छगनराव भुजबळांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं, त्यांचे आदेश त्यांनी पाळले आणि शरद पवारांनी सुद्धा पाहिजे भुजबळ साहेबांना जे पाहिजे ते राष्ट्रवादी पक्षातून दिलं. हे चित्र आपण पाहतोय. मग एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश पाळणारे छगनराव भुजबळ, दुसरीकडे शरद पवार यांचेही आदेश पाळणारे छगनराव भुजबळ हेही राजकारणात आता वयानं मोठे झालेले आहेत.
तेही अनुभवी झालेले आहेत, मातबर झालेले आहेत आणि एका समाजाचं ते नेतृत्व करतायत. अशा वेळी पुन्हा त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकार दिल्लीत आणि राज्यात असताना छगनराव भुजबळ यांना जेलमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. आज हजारो कोटींची प्रॉपर्टी छगनराव भुजबळ यांची जप्त आहे, त्या ठिकाणी सील ठोकण्यात आलेले आणि ती जर सोडून घ्यायची असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत गेल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही, हे छगनराव भुजबळ यांना चांगलं माहिती आहे. परंतु भाजपमध्ये प्रवेश करायचा कसा? कारण शरद पवार साहेबांनी आपल्याला उभं केलं होतं, राष्ट्रवादीनं आपल्याला बळ दिलं होतं आणि आपली विचारसरणी वेगळी आहे आणि म्हणूनच अजित पवार गट त्यासोबत छगनराव भुजबळ हे शरद पवार यांना सोडून आज भारतीय जनता पार्टी सोबत राज्यामध्ये सत्तेत आलेले आहेत. असं जरी असलं तरी छगनराव भुजबळांची कारवाई वाचलेली आहे, पण ते भारतीय जनता पार्टी सोबत ज्यांनी कारवाई केली होती त्यांच्या सोबत आज मंत्रिमंडळामध्ये एक महत्वाचं मंत्रिपद ते सांभाळतायत. मित्रांनो, असं जरी असलं तरी छगनराव भुजबळ यांना कायम कायद्याच्या कचाट्यातून आणि कारवाईच्या कचाट्यातून जर सुटायचं असेल तर देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी सोबत जुळून घेणं आता गरजेचं आहे. कारण शरद पवारांना सोडलेलं आहे, त्यामुळे तिथं जाणं शक्य नाही. शिवसेना सोडलेली आहे, तिथंही जाणं शक्य नाही आणि मग आता पर्याय राहतो तो म्हणजे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी. पण अजित पवार हे वयानं आणि अनुभवानं छगनराव भुजबळांचं पहिल्यापासूनच जमत नाही आणि त्यामुळे ही तडजोडीचं राजकारण जास्त काळ चालणार नाही. अजित पवार यांनी रायगड या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये ज्या कानपिचक्या दिल्या, जे कान टोचण्याचं काम केलं, छगन भुजबळांना सुद्धा त्या ठिकाणी कळत न कळतपणे त्यांनी समज दिली, हे छगनराव भुजबळ यांना जमत नाही. कारण ते अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या सोबत काम करत होते. गट त्या ठिकाणी त्यांचा होता, ओबीसीचा गट आणि मराठा समाज गट. आता मात्र अजित पवार यांचे आदेश पाळणं हे छगनराव भुजबळ यांना जड जात आहे आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राहून थेट मराठा समाजाला विरोध करणं, मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणं आणि ओबीसीचा मी नेता आहे हे दाखवून आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे विशेषतः ते अजित पवार यांचे आदेश या पुढच्या काळात पाळतील की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. कारण ते स्वतःला आजही मुख्यमंत्री पदाचा दावेदार समजतात. त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस दुसऱ्या राज्यामध्ये प्रचाराला गेले त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आमची जर सत्ता इथं आली तर आम्ही ओबीसीचा मुख्यमंत्री करू आणि देशामध्ये सुद्धा ओबीसीचं वातावरण सुरू आहे, मी ओबीसीचा आहे, त्यामुळे आमचं ओबीसीचं महत्व तुम्ही जाणून घ्या, असं त्यांनी अजित पवार यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना सुनावलेले आणि त्यांना समज दिलेली. मित्रांनो, या त्यांच्या बोलण्यावरून एक लक्षात येत आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत काम केलेले आणि त्यांचे आदेश पाळलेले छगनराव भुजबळ हे येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांचे आदेश पाळतील का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि माझं असं मत आहे की छगनराव भुजबळ हे अजित पवार यांचे आदेश पाळणार नाही, ते पाळू शकत नाही. कारण ते पक्षामध्ये स्वतःला अजित पवारांच्या पॅरलल म्हणजे समांतर नेता ते समजतात. त्यामुळे अजित पवारांची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जी भूमिका घ्यायची असेल ती छगनराव भुजबळ यांना विचारल्याशिवाय घेऊ नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे आणि त्यामुळं ते अजित पवार यांचे आदेश पाळणार नाही असं मला वाटतं. मित्रांनो, ही माहिती, हा विषय मी आपल्या समोर शेअर केला. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया निश्चित द्या. तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.